त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळलाय त्रिशा 11, तर त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। सचिन जाधव यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होईल। त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत त्रिशा 11 सावंतवाडी संघाचे सचिन दीपक यांचे मोठे बंधू सन्माननीय श्री किशोर दीपक साहेब येथे उपस्थित आहेत। त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय। त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित असणारे प्रकाश गोस्वामी आणि सुनील तावरे हे दोन्ही उपस्थित आहेत। त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। सन्माननीय श्री प्रकाश गोस्वामी आणि सन्माननीय श्री सुनील तावरे या दोन्ही मान्यवरांना मात्र सन्मानित केलं जाईल। त्यानंतर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे विमा प्रतिनिधी संजय पडबळ साहेब येथे उपस्थित आहेत। त्यांचाही सन्मान इथे केला जाईल। LIC विमा प्रतिनिधी सन्माननीय श्री संजय पडबळ साहेब येथे उपस्थित आहेत। त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। तर सर्व सन्मान झालेले आहेत असं आम्ही गृहीत धरतो आणि जातो मॅच कडे। तिथे दुसरा बॉल सुद्धा भीट केला अभिजितला विजय पावले ना, असं धुरंधर खेळाडू आहे विजय पावले। मांगले गावातला हा खेळाडू सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यातील मांगले गावचा सुपुत्र। तिसरा बॉल स्टेप आउट करत असताना ड्राइव्ह केलाय, सिंगलनं आपलं खातं उघडलं आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोअरबोर्डवरती 1 धाव विजय पावले। एक व्हिडिओ व्हायरल झाले होते निलेश मरेकर, त्यावेळेस तो सबीर पॉडकास्ट जी इंटरव्ह्यू कुणाल दात्याने चंद्रकांत शेट्टे याची जी घेतली होती ती इंटरव्ह्यू मध्ये उस्मान पटेल ज्यावेळेस इंटरव्ह्यू मध्ये होता त्यावेळेस मात्र त्या साबीरने एक प्रश्न विचारला होता की उस्मान तू एवढ्या मोठमोठ्या गोलंदाजांना मात्र भरपूर मार दिल्यास, आक्रमण केल्यास, परंतु तुला कुणाची भीती आहे, कुठल्या गोलंदाजी भीती आहे? त्यावेळेस मात्र त्यानं सांगितलं होतं की असा एक खेळाडू आहे, असा एक गोलंदाज आहे की त्याची मला भरपूर भीती वाटते, काय टाकेल काय सांगू शकत नाही, आणि त्याचं नाव होतं विजय पावले। बॅकफुटला जाऊन एक स्क्वेअर कट केला आहे, पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नाही आहे, आणि त्यावेळेस मात्र विजय पावलेचं नाव त्यानं उस्मान पटेलनं सांगितलं होतं की असा गोलंदाज आहे की त्याची मला आतापर्यंत सुद्धा भीती वाटते, कारण काय टाकेल याचा नेम नाही, कधी स्लोवर वन टाकेल आणि कसा मला फसवेल याचा नेम नाही आहे, असा विजय पावले गोलंदाजीवर मार्कवरती। टीमची धावसंख्या 3। पुन्हा एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह केलाय, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मिडॉनच्या रिजन मध्ये आलाय, तोपर्यंत 1 धाव इथे मिळते सचिनला, आणि सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती। पहिल्या ओव्हरमध्ये पहा काय कंजूशी गोलंदाजी केलेली आहे, जरी त्याला विकेट प्राप्त करता आला नाहीये परंतु काय इकॉनॉमिकल षटक हाताळलंय। पहिल्या फायनलच्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्यात। संपूर्ण स्पर्धेचा जर आपण आढावा घेतला तर विजय पावले यांनी चांगली गोलंदाजी केली, आणि ज्या प्रकारे तुम्ही त्यांचा उल्लेख केलात, भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा त्यांनी निर्माण केला। षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय, धावा आहेत अवघ्या 4। काही सन्मान आपण करत आहोत। चला तर सन्मानाकडे जाऊया। व्यासपीठावरती उपस्थित आहे सन्माननीय श्री विकास कारंडे भाऊ इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत। सन्माननीय श्री विकास कारंडे भाऊ श्रीतेज आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी। पहिलं षटक अगदी अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमच्या नावावरती राहिलं। विकास कारंडे भाऊंचा सन्मान होतोय। त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत व्यासपीठावरती सन्माननीय श्री मानसिंग कालोखे दादा इथे उपस्थित आहेत। मानसिंग कालोखे दादा यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल।
सन्माननीय श्री मानसिंग काळोखे दादा इथे उपस्थित आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, बॅटचा स्विंग चांगला आहे आणि उडवला बॉल. सचिन मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅसिव्ह षटकार. त्याचबरोबर व्यासपीठावरती सचिन भाऊ गायकवाड इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आपण सर्वजण मान्यवर आलात आणि स्पर्धेची शोभा गुणित केलेली आहे, तर तुमचा मी 32 शिराला क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या 11. एकंदरीत काय सांगशील निलेश, पहिल्या ओव्हरमध्ये विजय पावलेनं काय गोलंदाजी केलेली आहे? फक्त 4 धावांचं षटक. निश्चित काटकसरीची गोलंदाजी केली, परंतु त्यानंतर सचिन माने यांनी आक्रमण केलेलं आहे. उमेश सर, सचिन माने असे खेळाडू आहेत ज्यांनी वैयक्तिक 74 धावा एका मॅचमध्ये उभ्या केल्या होत्या. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. हो, म्हणजे तो राहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पोलर लेनचा बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. इथे कॅचचा कॉल आहे. झेल सोडला, बॉल फरार झालाय. क्षेत्ररक्षकाला हुलकावून देईल. बॉल सीमारेषा पलीकडे. सचिनच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका. 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती 15. ओहो, ओव्हर पिच बॉल. स्विंग इन मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडून पहा काटा बदललाय. हलकासा फिंगर स्ट्रोक्स केले होते, पहा आपल्या स्क्रीनवरती दाखवला जाईल. गती काढली होती. टप्पा पडल्यानंतर टर्न झाला बॉल आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये सचिनला. चांगली गोलंदाजी श्रीतेजची. डॉट बॉलचे होते समाप्ती. 15ला विदाउट लॉस. यावेळेस 500 बोलून ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. पायावरती बॉल लागला. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय. ओव्हरथ्रो झालेली आहे. बघूया काय घडतंय. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येईल आणि या सिंगलनं आता टीमची धावसंख्या ही स्कोअर बोर्ड होती आतापर्यंत 16. ॲक्शन रिप्लेमध्ये विजय पावले हिट करण्यासाठी गेला आणि तिथे काय घडलं जात आहे. टीमची धावसंख्या ही स्कोअर बोर्ड होती आतापर्यंत 16. शेवटचा बॉल श्रीतेजचा दुसऱ्या षटकातला. ओहो, लॉप केला बॉलला. उडवलाय लॉंग ऑफच्या वरून. लॉंग ऑफ क्लिअर करतोय. अभिजित काय थांबायला वेळच देत नाही. अभिजितच्या बॅटमधून धमाका. ही नजाकत, ही ताकद आणि हा टायमिंगचा मिलाप करणारा फटका. 6 रन षटकार. शेवटच्या बॉलवरती अभिजितने आक्रमण केलं. मियाला मोका आणि अभिजितने या बॉलवरती दिला 6 धावेंचा ठोका. धावसंख्या वाढवणारा शेवटच्या बॉलवरती आलाय हा षटकार आणि या जोडीमध्ये आता एक चांगली पार्टनरशिप उभी राहिलेली आहे. एका बाजूला धावसंख्या बघता बघता 22 वरती जाऊन पोहोचले. 0 गडी बाद. हो, अगदी बरोबर आहे. कारण ही जोडी जर शेवटच्या बॉलपर्यंत राहिली तर मात्र दुखी होऊ शकते फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 4 धावा आल्या, परंतु आता थोडासा गिअर शिफ्ट केलाय सचिननं आणि त्याच्या जोडीदार अभिजितनं. मागच्या मॅचमध्ये अभिजितनं 48 धावा ठोकल्या. का बॅटिंग केली मैदानामध्ये. 74 धावा त्यानं चेस करून दाखवल्या. पण क्रिकेट हा अद्भुत खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटचं भविष्य कोणी करू शकत नाहीये. विनोद, हा बॉल पडल्यानंतर भाव काली राहुल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. 8व्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं बीट होतोय. कारण आतापर्यंत जर पाहिलं सचिननं 8 बॉल फेस केलेत आणि फक्त 12 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. गोलंदाज तयार. विनोद राऊंड विकेटने पुन्हा एकदा सचिनसाठी. ओहो, थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. नो मॅन लँड मध्ये बॉल पडलाय. पहिली धाव वेगाने पूर्ण केलेली आहे सचिननं आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 23. काय वाटतंय निलेश, किती टार्गेट सेट होईल अंदाज? निश्चित बॅटिंग करताना कमीत कमी 70 प्लस बनवणं फार महत्त्वाचं आहे. 60 ते 70 प्लस ही जी धावसंख्या आहे ती आव्हानात्मक आहे या खेळपट्टीवरती. आपण पाठीमागच्या मॅच मध्ये पाहिलं होतं 75 धावांचा पाठलाग सहजरित्या जी टीम बॅटिंग करते त्या टीमने केला होता. त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की बॅटिंग करताना कमीत कमी आपल्याकडे 70 प्लस धावा असायला हव्यात, ज्याने आपण आव्हान देऊ शकतो. हो, अगदी बरोबर आहे. तेवढा टार्गेट पाहिजे, कारण जी समोरची टीम आहे ती सुद्धा कमी नाही आहे. बॅकफुटला जाऊन फक्त पंच केलंय.
पॉईंटचा क्षेत्ररक्षक आता बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत अभिजितच्या खात्यामध्ये सिंगल येईल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 24 षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 2.3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा 24 गडी बाद झाला नाही आहे म्हणजे ही जमेची बाजू आहे मांगरोळ टीमची. यावेळेस पुन्हा एकदा अलोंग द कार्पेटच्या साऱ्या चेंडूला बोलवला ऑन साइडला. तिथे रनआउटची संधी आहे परंतु थ्रो थोडीशी उशीर आली. धोका होता विकेट किपर इनला सचिनला परंतु तो धोका आता टललाय असं मी म्हणेन. 2 धावा मिळतात आणि या 2 पहा तिथे आपल्या स्क्रीनवरती धोकाच होता. जर डायरेक्ट हिट झाला असता विजय पावलेच्या हातातून तर मात्र सचिनला तंबूचा रस्ता पत्करावा लागला असता. 26 धावा झालेत. थोडी असं मीटिंग केली जाते थोडीशी कान मंत्र देतो अभिजित इथून आपल्याला काय करायचं आहे. 26 धावा शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. विनोद 4 बॉल मध्ये आतापर्यंत 4च धावा दिलेत. ओहो पुन्हा एकदा खोलपट टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बघूया अंपायर काय सिग्नल देते लेग बायचा म्हणजे इथे सुद्धा सचिनला वीट देत नाहीये. चांगली गोलंदाजी अगदी बरोबर टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते विनोद कडून. आणि निश्चित विनोदांच्याबद्दल चर्चा करतो ना की मलिंगा स्टाईल त्यांची गोलंदाजी करणे शैली आहे आणि मलिंगा या नावाने ते प्रसिद्ध आहेत आणि त्याच प्रकारची गोलंदाजी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. या षटकातला पुढचा बॉल नक्कीच ज्यावेळेस तुम्ही अराउंड ॲक्शन गोलंदाजी करता त्यावेळेस टप्प्यावरती कंट्रोल असणं गरजेचं असतं आणि ते कंट्रोल हरवलाय मी म्हणेन विनोद. लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग त्यामुळे अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते 28 आणि धावा झाल्या पाहिजे निलेश तरच मजा येईल प्रेक्षकांना. एकतर्फी झाला नाही पाहिजे सामना कारण ग्रँड फिनाले आपण अनुभवतोय पाहतोय आणि मान्यवरांसुद्धा एक आनंद भेटला पाहिजे. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट केलाय स्कोर ऑफ द विकेट बॉल चालला डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेटचा स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये तिथे अभिजितला सुद्धा अजूनही हात खोली दिली नाहीये. ओव्हरची झाली समाप्ती 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 29ला 9 विकेट्स. एका बाजूला बॅटिंग करताना अवघ्या 29 धावा बनलेल्या आहेत. अभिजित बॅटिंग करताना 10 वरती आहेत. सचिन माने 15 वरती बॅटिंग करतायत आणि या मॅचचा जर आपण क्षेत्ररक्षणामध्ये केंद्रबिंदू जर पाहिलं ना तर विजय पावले आहेत क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना फिरवताना. परंतु आता इथून पुढे उमेश सर धावसंख्येची भूक वाढवावी लागेल. या जोडीला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण या जोडीकडे ती क्षमता आहे. पाठीमागच्या मॅचमध्ये अभिजितचा खेळ बहरला वैयक्तिक त्यांनी 48 बनवल्या. सचिन माने यांच्या नावे एक अर्धशतक आहे या प्रीमियर लीगमध्ये. म्हणजे या जोडीकडून पाठीराख्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. परंतु इथून पुढे ज्या प्रकारे आता गिअर बदलावा लागेल टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल कारण 12 बॉल शिल्लक आहेत. नक्कीच आता त्यांना 5th गिअर म्हणजे टॉप गिअरवरच गाडी चालवावी लागेल. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती जशी आपण गाडी भरधाव वेगाने ओढतो तशी आता त्यांना बॅटिंग करायची आहे कारण 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये कमीत कमी 30 धावा तरी पाहिजे. म्हणजे इथून पुढे धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. गोलंदाज तयार सुमित. आपटलेला बॉल शरीरापासून दूर चाललाय आणि निश्चित पंच वळतील आणि सांगतील दिशाहीन बॉल आहेत. या गोष्टी आता प्रकर्त्याने टाळाव्या लागतील. या गोष्टी वारंवार करून उमेश सर तुम्हाला चालत नाही. अंतिम सामन्यामध्ये जेवढ्या चुका तुम्हाला कमी करता येईल तेवढं तुम्हाला कराव्या लागतात. हो अगदी बरोबर आहे. चुका एखादी चूक सुद्धा विनाशाच्या अगदी कारणीभूत ठरू शकते त्यामुळे चुका तुम्हाला टाळाव्या लागतील या मॅच मध्ये. बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अभिजितने बॉल ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक गवतातून पाण्यातून मार्ग काढत बॉल पर्यंत पोहोचतायत आणि या बॉलच्या पाठीमागे अगदी आरामशीर एक सिंगल धाव प्राप्त केलेली आहे. परंतु आपण चर्चा करतो की सचिन माने ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत ज्या प्रकारे त्यांची बॅट तडपलेली आहे त्या प्रकारचा खेळ या अंतिम मॅचमध्ये करावाच लागेल कारण धावसंख्या बॅटिंग करताना तुमच्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे. त्याच वेळेस तुमच्या गोलंदाजांना मॅचमध्ये गोलंदाजी करण्याचा चांगला वाव मिळतो आणि गोलंदाजांना जर चांगला वाव द्यायचा असेल तर या जोडीला चालावं लागेल. शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक आहे. 31 धावा. सुमितने डावकुरे हाताने चांगली गोलंदाजी केली. एक दिशाहीन बॉल जर वगळला तर बाकीचे बॉल चांगले टाकलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरतून सुमित तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आक्रमण केले. आक्रमण फसलंय. स्वतः सुमित बॉलच्या खाली आणि फलंदाज सचिन माने पहिली विकेट इथे माघारी.
काय गोलंदाजी केलेली आहे सचिन. हा बॉल अगदी कटरचा वापर केला होता, गती काढली होती पहा आपल्या स्क्रीनवर त्यात ॲक्शन रिप्ले. मला तर वाटतं सचिन माने पोझिशनमध्ये नव्हते हे फटक्याच्या आणि तिथे मिसटायमिंग स्ट्रोक टायमिंग झुललं नाही आहे आपल्या स्क्रीनवरती या फटक्याची ॲक्शन रिप्ले. ओहो टप्पा पडल्यानंतर पहा बॅटची वरची कडा घेतली होती, मिसटायमिंग स्ट्रोक झाली. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये सुमितनं खूप चांगला झेल पकडलाय. पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला देत असताना एक चांगली गोलंदाजी करतोय. संघाला पहिलं सुयश त्यांनी प्राप्त करून दिलेलं आहे आणि याची नितांत गरज होती, कारण अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमला अद्यापही विकेट मिळाली नव्हती. ते काम येऊन सुमितने केलेलं आहे, परंतु क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहे सूरज. आणि ज्यावेळेस टॉस झाला त्यावेळेस सचिन माने यांनी सांगितलं की सूरजकडून देखील आम्हाला बॅटिंगमध्ये अपेक्षा आहेत आणि त्याच्यावरती आज त्यांना खरं उतरावं लागेल. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल फार पाठी ओढलाय आणि पंचांनी हात बाहेर काढलाय, सांगितलं की हा नो बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल, हाईटचा नो बॉल आहे असं पंचांनी सांगितलं. यानंतर फ्री हिटचा बॉल. आता फलंदाजांना मुभा आहे मोठा फटका खेळण्याच्या आणि गोलंदाजांना आता जावं लागेल त्या अग्नी दिव्यातून. आणि या गोष्टींबद्दल आपण याही अगोदर चर्चा केली होती की तुम्हाला या गोष्टी टाळाव्या लागतील. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती. हा फ्री हिटचा बॉल, स्ट्रायकर एंडला फलंदाज सूरज तयार. फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण केलंय क्षेत्ररक्षक डीप वरतून बॉलचा पाठमोरा करतील, अंदाज बांधतील, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार फरार. रन्स मिळाल्या 4 चौकार. हा बॉल जर पाहिला आपण निलेश तर शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न आणि हे बॉल पाऊस असल्यानंतर इफेक्टिव्ह होत आहेत, परंतु आता पाऊस बऱ्याच कालानंतर थांबलाय. आपली जी खेळपट्टी आहे कॉन्क्रीट विकेटची तिथं जो पृष्ठभाग आहे सरफेस आहे तो अगदी कोरडा झालाय, त्याच्यामुळे शॉर्ट बॉल आता इथे चालणार नाही आहे. भरपूर शॉर्ट बॉल टाकला, कारण पहिले 2 बॉलच्या तुलनेने हा चेंडू खराब टाकला सुमितनं आणि त्याच्यावरती हाफ ट्रॅकर खेचत असताना हा चौकार वसूल केलाय सूरजनं. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही प्रेक्षकांचं लक्ष केंद्रित केलं खेळपट्टीकडे, कारण खेळपट्टी सुकलेली आहे आणि सुकलेल्या खेळपट्टीवरती बॉल स्किट होत नाही आणि ज्या प्रकारे उसळी प्राप्त करतोय या गोष्टी कुठेतरी टाळाव्या लागतील. रडार मधला बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. या बॉलची उडाण टीमसाठी बॅटिंग करताना हा 6चा लगान सूरजचा षटकार. सूरज म्हणजे सूर्य आणि सूर्य सारखी बॅटिंग करतोय मैदानामध्ये. हा फटका जर पाहिला आपण ॲक्शन रिप्ले मध्ये अगदी ओव्हर पिच बॉल होता सुमितचा आणि त्याला बॉलर ओव्हर द हेड अगदी डोक्यावरून गोलंदाजाच्या स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेटचा अगदी सुरक्षित फटका केलाय. 6 रनसाठी षटकार. आता धावा यायला सुरुवात झालेली आहे. 42ला 1 सध्या परिस्थिती आहे या मॅच मध्ये मांगरूळ टीमची. आणि षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक. फलंदाज पुन्हा एकदा सूरज तयार. या अगोदर मोठा फटका खेळलाय. टप्पा पडल्यानंतर थोडा सापडलेला बॉल, उसळीचा बॉल, अंगावरती येणारा बॉल पाठवलाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला होईल, कारण त्या बाजूने स्ट्रायकर एंड जवळ आहे आणि या मोबदला मिळाला या फटक्याचा फक्त 2 धावेंचा. 2 धावा मिळत आहेत सूरजला. पहिले सुरुवातीचे चांगले बॉल होते सुमितचे, परंतु त्यानंतर मात्र सुमित शॉर्ट ऑफ लेन बॉल जास्त टाकायला लागला आणि त्याचा भुर्दंड आता सुमित भोगतोय. कारण पहिल्या बॉलवरती षटका ठोकल्यानंतर हा चौकाराच्या दिशेने बॉल गेला होता, तिथे 2 धावा वसूल केल्या. धावा आहेत स्कोर बोर्ड होती 44. ओहो समोर फोर्स करत मारला हा कडक फटका. ताकद नजाकत आणि टायमिंगचा मिलाप करणार हा फटका सूरजच्या बॅट मधून येतोय. हा खणखणीत षटकार. या षटकाची सांगता केली षटकाराने आणि हा फटका तडक फडक बेधडक कडक होता. डायरेक्ट जाऊन पडला रस्त्यावरती आणि धावसंख्या वाढवणारा बॅटिंग करताना सूरज यांच्या बॅटमधून आलेला एक दमदार फटका 6 धावेंचा होता. धावसंख्येने भरारी घेतली. 50 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि सूरजने मधल्या फळीमध्ये येऊन डाव सावरलेला आहे. यस, मिडल ऑर्डर मध्ये चांगली बॅटिंग केली सूरजनं. असं वाटतंय की सूरजनं आता चेंडूला पंख लावलेले आहेत. या ओव्हरमध्ये सुमित महागडा ठरला. 21 धावा त्यानं मोजल्या या ओव्हरमध्ये. म्हणजे पहिल्या 2 ओव्हरच्या तुलनेने त्यानं खराब गोलंदाजी केली असंच म्हणावं लागेल या मॅचमध्ये.
निश्चित फार ओसंडून धावा त्यांनी खर्च केल्या. कंपॅरिझन आपण केलं पाठीमागच्या काही 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर चांगला होता अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमसाठी. परंतु पुन्हा एकदा मॅचमध्ये चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरुळने आपला दमखम दाखवला. सूरजची बॅट तळपली, काही मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आले. आता शेवटच्या काही षटकांचा खेळ बाकी असताना अभिजित मैदानाच्या आतमध्ये सायकर एंडला आहे, ज्यांनी उमेश सर पाठीमागच्या मॅचमध्ये 48 धावांचा झुंजार खेळ करत शेवटपर्यंत थांबले आणि संघाला सामना जिंकून दिला. परंतु अंतिम षटक स्लॉग ओव्हर. राहुल तयार गोलंदाजी मार्गवरती आणि अजय माने यांनी सांगितलं की राहुलकडनं देखील आम्हाला अपेक्षा आहे या मॅचमध्ये गोलंदाजी करताना. आणि पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल वाईट +1. थोडीशी खराब लाईन राहुलचे, कारण राहुलनं अगोदरच्या मॅचमध्ये 3 विकेट घेतल्यात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा घेतलेला आहे. लास्ट ओव्हरमध्ये फक्त 2 धावा देत असताना म्हणजेच आत्मविश्वास आता त्याचा दुणावला आहे. त्यामुळे ही अपेक्षा असणारच प्रत्येक टीमच्या कॅप्टनची. निश्चित तुम्ही देखील उल्लेख केला होता की स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी राहुलने केली होती. आता त्याच प्रकारची गोलंदाजी याही मॅचमध्ये करावी लागेल. शेवटचे 6 बॉल निर्णायक चांगले हाताळावे लागतील. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर आडव्या बॅटने त्याला पुल केलंय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. काय फटकेबाजी आहे. बॅकफुटला जात असताना पुल केला आणि बॉलला केला गुल. बॉलची 32 गोल केलेली आहे सूरजनं. हे सोपं नाही आहे. रबर बॉल स्पर्धेमध्ये तुम्ही असे फटके मारणं, ऑन दी अप केलं, ऑन द राईज केलं, कारण त्या रेंजला त्या बॉलच्या लाईनला यावं लागतं आणि तुमचा जो पदलालित आहे तो स्ट्रॉंग असावा लागतं. आणि ते काम केलं सूरजनं. चांगलं कनेक्शन. 6 रनसाठी षटकार ठोकलाय. टीमची धावसंख्या पुढे जाते 58 या आकड्यावरती. आज विजयसारखी लखलखणारी बॅटिंग या सूरजने केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये धुडगूस घातलाय, धुमाकूळ घातलाय मोठ्या फटक्यांचा. आणि ज्या प्रकारे त्यांच्या बॅटमधून मोठे टोले आलेले आहेत, त्यांच्या बॅटचा बोलबाला प्रखरतेने मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक सर्वजण पाहत आहेत. परंतु राहुललाही प्रयत्न आज मोठे करावे लागतील. या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. पुढचा बॉल कमी गतीचा टाकला, उजव्या स्टीच्या बाहेर टाकला. काहीतरी भिन्नता बॉलिंगमध्ये आणण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. खराब गोलंदाजी. हे दडपण आहे. निलेश षटकार मारल्यानंतर हे दडपण आहे राहुलवरती, त्यामुळे त्यानं खराब लाईन स्वीकारली. निश्चित वाईड लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न होता, म्हणजे कसरत त्यांना फलंदाजांना करायला लावायची होती. आता पायावरती टाकला. ही लाईन आणि हा टप्पा चांगला आहे. एक धाव जरूर मिळेल, परंतु हा जो बॉल होता तो फार महत्वाचा होता. येस, अगदी बरोबर आहे. तुम्हाला जर क्रिकेटमध्ये वाचायचं आहे, तुमचा जीव वाचायचा आहे, तर हे बॉल तुम्हाला स्वीकारावे लागतील. हे बॉल टाकावे लागतील. अगदी बरोबर यॉर्कर लेंथवरती हा बॉल टाकलाय आणि आपला जीव वाचवलाय असंच म्हणूया राहुलनं. कारण या अगोदर त्यांनी काही नकारात्मक बॉल टाकले होते, काही मोठे फटके खर्च केलेले आहेत. शेवटचे काही बॉल आहेत ते चांगले टाकावे लागतील. धावसंख्या 60 वरती जाऊन पोहोचलेली आहे, ज्याची आपण अपेक्षा करत होतो त्या दिशेने हा संघ वाटचाल करतोय. कमीत कमी 70 तरी धावफलकावरती असायला हव्यात. पायाला भेदणारा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज राहुल बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. आपण प्रकर्षानं जर पाहिलं तर अभिजितची ही बॅटिंग आहे या मॅचमध्ये, फायनलच्या मॅचमध्ये, ती पहिल्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये जशी केली तशी मला दिसत नाहीये. अभिजित तो नाही आहे, कारण तो पहिल्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये खेळत होता. परंतु आता जो त्याचा स्टान्स आहे, त्याची जी फुटवर्कची पद्धत आहे ती आता मी तरी म्हणून बदललेली आहे. कारण सातत्यानं त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येत नाही आहेत. निश्चित मोठ्या फटक्यांसाठी झगडावं लागते अभिजितला. बॉलर तयार. बॅटची कडा घेणारा बॉल. विजय पावले स्वतः बॉलचा पाठमोरा करतील. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न फेक स्ट्रायकर एंडला वेगाने केलेली आहे. आणखीन एका धावेचा प्रयत्न केलाय का, तर हो, निश्चित केलेला आहे. काही धावा या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळाला. एकाचं दुहेरीमध्ये कन्वर्ट केलेला आहे. आणखीन एका धावेचा प्रयत्न होईल का, तर नाही. जोखीम टाळलेली आहे. हे अगदी बरोबर आहे. सूरज चांगला खेळलाय अभिजितच्या तुलनेनं. आज या मॅचमध्ये, या फायनलच्या मॅचमध्ये सूरजच्या बॅटमधून धावा बरसल्यात. कारण 7 बॉलमध्ये त्यांना 25 बनवलेत आणि एकंदरीत जर 4.3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होते. 3 धावा आल्यात सूरजच्या बॅटमधून आणि या 3 रनच्या मदतीने आता धावा आहे 64. म्हणजे अजूनही 2 बॉलचा खेळ आहे. इथून जर मोठा फटका आला तर एक चांगला टार्गेट सेट होईल. जो फायनलच्या मॅचमध्ये प्रेक्षकांना पाहिजे तसं टार्गेट सेट होईल निश्चित. आणि त्यासाठी अभिजितला आक्रमण करावं लागेल. आणि आता ते आक्रमण केलेलं आहे. आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. फटक्याच्या शोधामध्ये होता अभिजित.
हाफ ट्रॅकर बॉल टाकला, थोडासा शफल झाला ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर आणि पहा 70 धावा झालेत स्कोअर बोर्डवरती. भरपूर शॉट ऑफ बॉल, शॉट ऑफ लेन, हुकचा फटका अगदी लॉंग लेगच्या वरून क्लिअर केलाय अभिजितनं. आता अभिजितचा बोलबाला बोलत राहिलाय. टीमची धावसंख्या 70, शेवटचा एक बॉल शिल्लक. निश्चित शेवटचा बॉल बाकी आहे आणि अखेरकार अभिजितने हात खोलले आणि आक्रमण करायला सुरुवात केली. पाहावं लागेल पंच काय सांगतील. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, नॉन स्ट्रायकरचे फलंदाज धावले, वाईट प्लस रनआउट. मला वाटतं गरज नव्हती सूरजला धाव घेण्याची, कारण वाईट तर भेटला. अजूनही बॉल खेळण्याची संधी अभिजितकडे होती, त्यामुळे आपली विकेट गमावलेली आहे. 8 बॉलमध्ये 28 धावांचं योगदान सूरजनं दिलं. खूप चांगली बॅटिंग त्याने केली या फायनलच्या मॅचमध्ये. आपल्या संघाला तारण हार बॅटिंग केलेली आहे आणि तो आता परतलाय. शेवटचा एक बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 71 या आकड्यावरती. शेवटचा बॉल राहुल तयार, उजवस्तीच्या बाहेर आता हा बॉल टाकलाय आणि पंच आता पुन्हा एकदा सांगतायत की हा आणखीन एक दिशाहीन बॉल आहे. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी उमेश सर आतापर्यंत 2 बॉलचा वापर केलाय. येस, म्हणजे राहुलला अगदी डोंबारीच्या खेळल्यासारखी तारेवरची कसरत करावी लागलेली आहे शेवटचा बॉल पूर्ण करण्यासाठी. 2 एक्स्ट्रा टाकलेत. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 72. षटकात आता शेवटचा बॉल पायावरती आहे. प्रत्युत्तर चांगल्या प्रकारे देऊ शकले नाही. पाठीमागच्या बाजूला बॅकअप आहे. शॉर्ट फाईन लेग बॉलची फेकी करतील आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव प्राप्त होईल. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना बनवलेले आहेत धावा तब्बल 73 धावा आणि विजयासाठी बनवायच्या आहेत. आता टीम अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स या टीमला 74, येणारे बॉल 30. आपली मॅच समरी तुम्ही पाहता चिंचवड स्पोर्ट्स मांगरूळ या टीमची बॅटिंग लाईन. चला तर आपण सत्कार समारंभाकडे जातोय. या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे सन्माननीय श्री सतीश भाऊ पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. सतीश भाऊ पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या 32 शिराला रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आम्ही करतोय. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, मायची उबदार शाल आणि प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आम्ही सन्मानित करतोय. आदरणीय श्री सतीश भाऊ पाटील यांचा सन्मान होतोय. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. आलेले तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं आणि व्यासपीठावरती आमचे सन्माननीय उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही पाहताय 32 शिराला क्रिकेट संघटना असोसिएशन आयोजित 32 शिराला रबर बॉल प्रीमियर लीगचा हा स्पर्धेतला अंतिम सामना तुम्ही अनुभवताय. क्रिकेटचा महासंग्राम, ग्रँड फिनाले, मेगा फायनल, अंतिम टप्प्यापर्यंत ही स्पर्धा आता येऊन टेपलेली आहे. 74 धावांचं लक्ष आहे. 74 धावांचं लक्ष, माफ करा. आणि या 74 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स कशा पद्धतीने करेल ते ऐकण्यासाठी आम्ही घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऐकूया 3 षटकांसाठी आमच्या समेत जोडलेले आहेत. आम्ही त्यांच्या समेत जोडलेले आहोत आमचे सहकारी समालोचक निलेश मर्डेकर यांना, ज्यांचा आवाज आपण अंतिम दिवसामध्ये ऐकत आहोत. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा कोपरखिरणे गावचा आवाज, अर्थात उमेश म्हात्रे सरांचा आपण आवाज आपण ऐकत आहोत. एक सिनियर समालोचक आहेत. एकंदरीत या स्पर्धेचा आपण आढावा घेतला तर 2 दिवसाचा हा रबर बॉल क्रिकेट रणसंग्राम आपण अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोचलेलो आहोत. पर्व क्रमांक 3ची आता बाजी कोणाची. 74 धावा एका बाजूला, 30 बॉल एका बाजूला. परंतु या संपूर्ण स्पर्धेचा उमेश सर आढावा घेतला. प्रथम पारितोषिक 25 आहे, द्वितीय पारितोषिक 15 आहे आणि 4ही पारितोषिकं जर आपण पाहिलीत ना तर पहिल्या 2 पारितोषिकांना वैयक्तिक पारितोषिक कॅश प्राइज आहे, परंतु 4 संघांना
क्रिस्टलच्या आकर्षक ट्रॉफीज मिळणार आहेत. तृतीय क्रमांकाला आकर्षक चषक आहे, चतुर्थ क्रमांकाला आकर्षक चषक आहे. परंतु पारितोषिक जे आहे ना कॅश स्वरूपाचं हे पहिल्या 2 पारितोषिकांना आहे. स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत समाजसेवक शंकरदा मोहिते यांच्या वतीने, बॉल सौजन्य अमर माने SRPF पोलीस त्यांचा आभार, मालिकावीर फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे. भगवती इंटरनॅशनल गोरेगाव पूर्व मुंबई या सर्वांचा आभार आपल्याला मानलं पाहिजे, कारण ज्यांनी आर्थिक पाठबळ दिलं, ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं, किंबहुना ज्या खेळाडूंनी भाग घेतला, संघ मालकांनी संघ घेतले, कारण या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या पटलावरती आणि या सर्वांचं आपल्याला आभार मानलं पाहिजे. नक्कीच नक्कीच या दानशूर दात्यांचा आभार तर नक्कीच मानायला पाहिजे, कारण मी मगाशीच उल्लेख केला, व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. या दानशूर दात्यांचं या 32 शिराला प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण तुम्ही हे सहकार्य केलं नसतं तर स्पर्धा यशस्वी झाली नसती. तुमचं अथक सहकार्य, अथक परिश्रम आणि तुमच्या मुले आणि खास जे संघ मालक आहेत त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे, त्यांनाही धन्यवाद देऊया, कारण त्यांनी संघ बांधित केला, संघ सहभागी केला आणि खरोखर ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली. त्या संपूर्ण 8 संघ मालकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आता आपण वळलेलो आहोत अंतिम टप्प्यामध्ये. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमची 74 धावसंख्येचा कशा प्रकारे सांभाळला जाईल डोलारा. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी खुल्या गटातील नामवंत ऑलराऊंडर खेळाडू मांगले गावचे विजय पावले आणि त्यांच्या सोबतीला मांगलेच गावचे सचिन वक्ते. दोन्ही खेळाडू एकाच गावच्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. षटक क्रमांक 1 साठी आता श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरुळ या टीमकडून ज्यांच्या नावी आहे पहिल्या षटकाची धुरा, ते अभिजित गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. बॅटिंगमध्ये शेवटी चांगला दमखम दाखवला. आता षटक क्रमांक 1 मध्ये आलेले आहेत. गोलंदाजी करण्यासाठी एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू समोर विजय पावले. विजय पावले आणि पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न केलाय आणि याही वेळेला तो प्रयत्न सक्सेसफुल झालाय. स्ट्रोक चांगला खेळलाय आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा आता किती मिळाल्यात पंचांनी सांगितलंय. पहिल्या बॉलचं स्वागत केलंय भव्य आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. हा विजय पावलेचा आता मी म्हणेन पेटन शॉट झालाय, कारण सेमीफायनलच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती स्विच हिट मारला, तिथं षटकार वसूल केला होता. थर्डमॅन आणि एक स्वीपर कव्हरच्या एरियामध्ये, म्हणजे आल्याला तो जोखीम घ्यायला लागलाय. 74 करायचे आहेत निलेश. 14.8 या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा सोपं नाही आहे सेकंड इनिंगमध्ये. आणि त्याचमुळे की काय आक्रमण करायला सुरुवात केली. फुल टॉस बॉल प्रतिउत्तर चांगल्या प्रकारे देऊ शकले नाही. पंचांनी सांगितले की दिशाहीन बॉल आहे, त्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. अभिजित असं मनात विचार करत असेल की योग्य बॉल आहे, बॅटला ब्रश झाला बॉल. अभिजितनं सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण फुलटॉस बॉल असा एवढा लांब गेला असता जर बॉलला बॅटला कनेक्ट झाला असता तर, परंतु कनेक्ट झाला नाही. या बॅटला ब्रश झाला कुठेतरी किंचितचा आणि ते डॉट बॉल आलाय. निश्चित फुलटॉसला विजय पावले योग्य न्याय देऊ शकले नाही. डॉट आलाय. पुन्हा एकदा अभिजित तयार, मोकळा श्वास घेतलाय पाठीमागच्या बॉलवरती. आता बॉल थोडासा पुढे ठेवला, त्याला फक्त फ्लिक केलाय, मनगटाचा वापर केलाय, बॉलने गॅप शोधलाय, मनगटी झटका आणि हा 4 धावांचा विजय पावले यांच्या बॅटमधून फटका. चांगला स्ट्रोक आपल्या ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. हा कसा फटका खेळलाय. ओहो, डावा पाय त्याने बाजूला घेतला आणि स्वीप म्हणजेच फ्लिक मनगटी फटका, स्लॉक स्वीपचा फटका. तिथेही 4 धावा वसूल केलेत. टीमची धावसंख्या आता स्कोर म्हणून 9. खरं तर हा फटका खेळत असताना थोडीशी नजर आठवली होती विजय पावलेनं बॉलवरती, तरी सुद्धा 4 धावा मिळाल्यात आणि या 4 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. फक्त 2 बॉलचा निलेश खेळ संपलाय पहिल्या षटकाचा. निश्चित अभिजितला चांगली गोलंदाजी करावी लागेल. या 2 महत्त्वाच्या विकेट आहेत. बॅटिंग करताना विजय पावले सेकंड इनिंगला पुन्हा तयार होतील. गोलंदाजी चांगली केली, अभिजितने बॅटिंग चांगली केली, गोलंदाजी चांगली करावी लागेल. पुन्हा स्विच हिटचा प्रयत्न. आता मनसुबे उधळून लावले, आता वाचन केले विजय पावले यांचा अभिजितने. हो, अगदी बरोबर आहे. अभ्यास केला, रीड केला अभिजितने विजय पावलेला आणि त्यानंतर हा बॉल सोडलाय. खरं तर हा बॉल एक तर शॉर्ट बॉल बी नव्हता, लेन बॉल पण नव्हता, फक्त दिशा दिली त्याने ओव्हर पिच आणि गती सुद्धा काढली होती, त्यामुळे परफेक्शन झालं नाही आहे. बीट केलाय
या बॉलवरती अभिजितनं विजय पावलेला. विजय पावले तयार. उत्तर साजेसं नाही, वेळेच्या अचूकता साधता आलेली नाहीये. प्रॉपर टायमिंग हा क्रिकेटमधला महत्त्वाचा घटक आहे आणि या फटक्याच्या पाठीमागे त्याचा थोडासा अभाव जाणवला. कोणतीही धाव मिळत नाहीये. हो अगदी बरोबर आहे. चांगला तुम्ही उल्लेख केला, कारण फटक्याच्या अभावी रन आली नाहीये. सातत्याने थोडासा अडखलतोय विजय पावले, कारण बॅटच्या त्याला परफेक्शन होत नाहीये. बॅटच्या अगदी मिडल बॉल होत नाहीये. बॅटची कडा तरी लागते, बॅटच्या टोईनला बॉल लागतोय आणि त्यामुळे धावा येत नाहीये. स्कोअर बोर्ड ते आतापर्यंत रन आखीत 8. 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड ते आता 8 रन 74 करायचे आखी त्या मॅच मध्ये. म्हणजे अभिजितनं चांगला, अभिजितचा या ओव्हरचा प्रवास तरी आतापर्यंत चांगला आहे असंच म्हणावं लागेल निलेश, कारण आतापर्यंत त्याने मोठे फटके खेळू दिले नाहीयेत. एक चौकार वगळता बाकी ते मोठे फटके, नो वीड नो रूम दिलाय विजय पावलेला या ओव्हरमध्ये अभिजितनं. चांगली बॉलिंग त्यानंतर त्यांनी केलेली आहे. एक मोठा फटका जर तुम्ही तो चौकाराचा वगळला, ज्या प्रकारे उल्लेख केला, चांगले त्यानंतर चांगले बॉल टाकलेले आहेत. दिशेवरचं नियंत्रण त्यांनी चांगल्या प्रकारे दाखवलं पुढील काही बॉलवरती आणि टप्प्यावरचा ताबा चांगला ठेवला आहे. स्ट्रायकर एंडला विजय पावले बॅटिंगमध्ये तयार. कमी गतीचा बॉल, फुल टॉस आणि त्याच्यावरती मारलाय ताव. बॉल पाठवलाय सीमा पार, षटकार. हा फटका जर पाहिला तर एखाद्या कबुतराला आपण दाना टाकतो तसा बॉल टाकला अभिजितनं, की हे बाबा घे खा, आणि ते त्याचं सडेतोड उत्तर दिलं विजय पावलेनं. या लेंथला तुम्ही, या फुलटोजला विजय पावलेला तुम्ही रोखू शकणार नाहीये. हा बॉल कसा उडवलाय, गती सुद्धा कमी होती, अगदी पुढ्यात दिला बॉल. आणि फुलटोज म्हटलं की कुणाला आवडत नाहीये, कुठल्या फलंदाजाला आवडत नाहीये तो फटका खेळण्यासाठी. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 14. निश्चित फुलटॉसला चांगल्या प्रकारे आता त्यांनी न्याय दिलेला आहे आणि धावसंख्येचा पाठलाग करताना ज्या सरासरीची उमेश सर तुम्ही चर्चा केली होती ती सरासरी अरुणदादा मोहिते स्पोर्ट्सने घातलेली आहे. कमीत कमी 14 तरी प्रति ओव्हरच्या पाठीमागे बनवायला हव्यात आणि त्या संघाने ते काम केलेलं आहे. परंतु एका बाजूला आता चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळला विकेटसाठी जाळं विणावं लागेल किंवा प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी लढावं लागेल. चांगला तुम्ही उल्लेख केला, विकेट्स पाहिजे. या जोडीतून कुठलाही फलंदाज जरी आला या ओव्हरमध्ये तर मात्र इथून कमबॅक होऊ शकतो, इथून पलटवर होऊ शकतो मांगरोळ टीमचा, परंतु विकेट्स घ्याव्या पाहिजे. सागर आलाय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 मध्ये. निश्चित तुम्ही कमबॅक करू शकता. तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स हा महत्वाचा आहे. बॉलर तयार. उसळणारा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि स्ट्राईक विजय पावले यांच्याकडे दिलेला आहे या बॉलच्या पाठीमागे. हो, त्याच्या बॅटमधून धावा तर आल्यात, म्हणून हे समजदारीचं क्रिकेट सचिन वक्तेने दाखवलं की आपण आपला जर सवंगडी मारतोय तर मात्र आपल्याला मारायची गरज नाही आहे. एक रन देऊन त्याला स्ट्राईकवर कसा आणता येईल याचा त्याने प्लॅन केलाय. एवढंच मी म्हणेन सचिन वक्तेबद्दल. निश्चित समजदारीचं क्रिकेट त्यांनी मैदानाच्या आतमध्ये खेळलेलं आहे. परंतु एका बाजूला सागर गोलंदाजी मार्कवर तयार होतील. आज दमदार मारा करावा लागेल, आपली छाप सोडावी लागेल. गोलंदाजी करताना एंड बदललाय. आपटलाय बॉल, ताकदीचा वापर केलाय, टायमिंग प्रॉपर आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. मिळाला मोका आणि दिला विजय पावले यांनी या बॉलवरती 6चा ठोका. हा, किती शॉर्ट बॉलचा वापर केला. हाफ ट्रॅकर आणि हाफ ट्रॅकर मध्ये गती सुद्धा कमी होती या बॉलवरती, आणि या लेंथला विजय पावले तुम्हाला सोडणार नाहीये. बॅकफुटला जात असताना बॉलला उडवलाय पुलचा फटका आणि बॉलला दिशा दिली, मिड विकेटला क्लिअर केलाय. 6 रनसाठी विजय पावलेच्या बॅटमधून एक मोठा षटकार आलाय. जबरदस्त टोला विजय पावले यांच्या बॅटचा बोलबाला. उमेश सर हे असं व्यक्तिमत्व आहे, मांगले गावातून एक छोटंसं गाव आहे, त्या गावातून येऊन आपला दबदबा, आपली छाप भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सोडली आणि एक व्यावसायिक खेळाडू म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि या बऱ्याचशा सांगली जिल्ह्यातल्या खेळाडूंसाठी प्रेरणा आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 21-0 गडी बाद. 21 धाबा, 21 लॉस ऑफ नन विकेट्स. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 21 धाबा धावफलकावरती. स्विच हिटचा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. आता मनसुबे उधळून लावले. आता डॉट बॉल आहे. या मॅच मध्ये डॉट बॉलचा जरी रेशो वाढला ना तरी चिंचेश्वर स्पोर्ट्स संघ मांगरूळ मॅच कंट्रोल करू शकतो. हो, अगदी बरोबर आहे, कंट्रोल करू शकतो. आणि आता वातावरण क्रीडांगणाच्या वरती ढग आता जमवायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे जरी आता पाऊस आला तरी सुद्धा मॅच मध्ये कलाटणी होऊ शकते.
पाऊस आला तर बॅटिंग टीमला बरेचसे अडथळे येतील, कारण बॉल स्किट होईल आणि तो बॅटवरती येईल नाही येईल, टायमिंग चांगलं होईल नाही होईल, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि जर पाऊस पडला तर बॉल स्किट होईल, त्यामुळे गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळेल. आता मदत मिळत नाहीये, त्यामुळे शॉर्ट बॉल थोडेसे महागडे ठरत आहेत. बॅट्समन विजय पावले तयार. हो अगदी बरोबर आहे. शॉर्ट बॉल आता महागडे ठरत आहेत, कारण जो विकेटचा जो सरफेस आहे तो पूर्णपणे कोरडा झालाय. पावसाला सुरुवात झालेली आहे. हो चांगला यॉर्कर फ्लिक केला बॉलला, अगदी खोतून काढला ऑन साईडला. पहिली धाब वेगाने, दुसऱ्या धाबेचाही प्रयत्न, 2 धावा आरामात घेतलेत विजय पावलेनं. आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 23 धावा 23. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना 1.4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 23. 74 करायची आहे त्या मॅच मध्ये. सामना कट टू कट होईल. प्रेक्षकांची पाहता गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे आणि प्रेक्षकांना एकच असतं की आम्हाला या मॅचचा आनंद मिळाला पाहिजे. सामना कुणीही जिंको, परंतु आमचे जे पैसे संपलेत ते वसूल झाले पाहिजेत. म्हणजे हो कॅचिटचा कॉल आहे, परंतु तिथे नोमॅन लँड मध्ये बॉल पडलाय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धाबेचाही प्रयत्न सुरू केलाय. 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत विजय पावलेला. इथे विकेट आली असती तर कदाचित मॅचनं युटर्न घेतला असता, कारण ज्या प्रकारची बॅटिंग विजय पावले यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे, तो खेळ चांगला केला आणि फटका फसला होता. त्यांनी देखील मोकळा श्वास घेतला असेल, कारण ज्या प्रकारचा फटका त्यांनी खेळला होता, त्यांनी हाताने देखील तो हातवारे करून सांगितलं की अशा प्रकारचा फटका माझ्याकडून खेळला गेला होता, ज्याच्यावरती ते बचावलेले आहेत. कारण या विकेट फार महत्त्वाच्या आहेत या कुशल मुवमेंटवरती किंवा मेगा फायनलमध्ये. आणि तुम्हाला सामना जिंकायचा म्हटलं तर संघर्ष मोठा करावाच लागेल. विजय पावले 24 वरती बॅटिंग करतायत. बॉलर पुन्हा तयार, गोलंदाजी मार्कवरतून सागर, राईट आर्म राऊंड द विकेट. आता आपटलेला बॉल पुन्हा एकदा सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत विजय पावले, मांगले आहे त्यांचं गाव. लांबच लांब मारलाय, लेन चुकली. सागरनं खराब गोलंदाजी केली. मगापासून मी पाहतोय की सागरनं अगदी बरोबर शॉर्ट ऑफ लेनचे बॉल जास्तीत जास्त टाकलेत आणि या विजय पावलेच्या विरुद्धामध्ये टाकणं म्हणजे मूर्खपणाचं आहे. आणि हा विजय पावले सोडणार नाही आहे. 2 षटकं संपलीत, 31ला अजूनही विकेट आली नाही आहे. म्हणजे याचं काय तर सुरुवात आता मी तरी म्हणेन अरुणदादा मोहिते स्पोर्ट्सच्या टीमची चांगली झालेली आहे. कारण जर तुम्ही पहिल्या 2 षटकांमध्ये एकही फलंदाज गमवत नाही आणि चांगली बॅटिंग करता आणि तीही बॅटिंग तुम्ही 31 धावांची करता, तर निश्चित ही सुरुवात चांगली आहे. परंतु एका बाजूला प्रेक्षक ज्या प्रकारचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. उमेश सर, प्रेक्षकांना काय हवंय? मोठा संघर्ष हवा आहे. बरोबर आहे. प्रेक्षकांना, मी मगाशी याचा तर उल्लेख करत होतो, प्रेक्षकांना कुणीही सामना जिंकू दे, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जायला पाहिजे हे प्रेक्षकांचं मन असतं. आणि हे प्रेक्षक हे दर्दी प्रेक्षक असतात आणि प्रेक्षक प्रत्येक स्पर्धेचे केंद्रबिंदू असतात. पण आपल्या स्क्रीनवरती हे दर्दी प्रेक्षक अगदी विसावा घेत आहेत आणि या मॅचचा आनंद सुद्धा घेत आहेत. त्यात सर्वांचं हार्दिक स्वागत. स्टँड मधून प्रेक्षक आनंद घेत आहेत. क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेलगत. बॉल अडवण्याचा प्रयत्न थोडासा फसला, त्यानंतर बॉलची फेकी केलेली आहे. काही धावा धावून काढण्याची मुभा फलंदाजांना मिळालेली आहे. ओव्हर नंबर 3ला सुरुवात झाली आणि गोलंदाजी मार्गवरती सचिन माने स्वतः आलेले आहेत. बॅटिंगमध्ये खास काय करता आलं नव्हतं उमेश सर त्यांना, परंतु आज गोलंदाजीमध्ये चांगलं करावं लागेल. बॅटिंग त्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये नो डाऊट चांगला खेळ केलाय, परंतु तो षटक क्रमांक 3 मध्ये जबाबदारीचा खेळ करावा लागेल. परंतु पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉलचा वापर आणि त्या बॉलवरती आता सचिन वक्ते यांनी टायमिंग केलंय प्रॉपर आणि त्यांनी पार्टी जॉईंट केली आणि बॉल पाठवलाय सीमा पार. षटकार म्हणजे आता सचिन वक्तेने सुद्धा आपल्या खिशातून लायसन काढलाय षटकार मारण्याचा, कारण विजय पावले सुरुवात करत होती षटकार मारण्याची आणि तोही फक्त बघायची भूमिका करत होता. ओहो, आणखीन एक आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. ही लेन चांगली होती, बॅटला कुठेतरी भ्रश झाला बॉल, त्यामुळे 1 रन सचिन वक्तेच्या बॅटमधून कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 40. ॲक्शन रिप्लेमध्ये बॅटचा स्विंग लवकर क्लोज झाला आणि बॉलला थोडासा हलकासा ब्रश झाल्यानंतर त्याच्या अगदी कानाच्या बाजूला लागला बॉल. काय टेलिकास्ट धुनीतलं हे ओम साई MTC काय टेलिकास्ट करत आहे, त्यांचेही धन्यवाद त्यांना देऊया. इथे नो बॉलचा इशारा आलाय. निलेश पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, 2 धावा इथे मिळत आहेत विजय पावलेला. इट्स अ बीमर
आणि महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर तो बीमर विजय पावले यांनी कनेक्ट केला. म्हणजे एबी डिव्हिलियर ज्या प्रकारे बीमरला कनेक्ट करायचे ना त्या प्रकारे विजय पावलेंनी पायांचा वापर करत त्या बीमरला कनेक्ट केलं, बॅटवरती घेतला आणि त्या बॉलच्या पाठीमागे काही धावा धावून काढल्या. सचिन माने यांना आता फ्री हिटचा बॉल टाकावा लागेल, अग्निदिव्यातून जावं लागेल. फ्री हिटचा बॉल शरीरापासून दूर ठेवला, कमी गतीचा फलंदाज यष्टिरक्षकांना चकवून बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, परंतु या बॉलच्या पाठीमागे 2 धावा फलंदाजांनी पुन्हा एकदा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत बाईकच्या माध्यमातून. या मॅचचा आपण जर मैदानाच्या आतमध्ये जो वातावरण पाहतोय श्री चिंचेश्वर मांगरोळ टीमचं, ते प्रत्येक खेळाडूच्या मध्ये दडपण आपल्याला जाणवतोय. प्रत्येक खेळाडूकडून काही ना काही चुका होत आहेत, हे प्रेशर आहे. जो विजय पावले खेळतोय 74 धावांचा टार्गेट आणि त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. टीमची धावसंख्या 45. आता 14 बॉलमध्ये अजूनही 29 धाबांची गरज आहे या मॅचमध्ये. 14 चेंडू आणि 29 धाबा हे समीकरण या मॅचमध्ये. स्ट्राईक रेंजला विजय पावले पुन्हा तयार. दोन्ही संघांना या मॅचमध्ये बरोबरी संधी आहे. सचिन माने पुन्हा तयार, एक चांगले ऑलराऊंडर. मानेवाडीचे स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न उधळून लावलाय आणि डॉट बॉल टाकलाय. अशाच प्रकारची धारदार गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. हो अगदी बरोबर आहे. स्विच हिटचा फटका होता मारण्याचा, परंतु प्रयत्न फसला इथे विजय पावलेचा. इथे स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न बघूया. आता विकेट किपरनं लाईन मिस केली, बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. अंपायर सिग्नल करतायत. हा नशिबाचा चौकार, त्याच्यावरती एक तडका वाईटचा म्हणजे 5 धावा आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल सचिनला. म्हणजे किती बिल भरावा लागेल हे आता आपल्याला या चेंडूवरती बघितल्यानंतर कळतं. टीमची धावसंख्या 50, अजूनही 24 धाबांची गरज आहे. 13 चेंडू आणि 24 रन. सामना आता आटोक्यात आलाय असंच म्हणूया, कारण अजूनही विकेट गमावलेली नाहीये अरुणदादा मोहिते स्पोर्ट्सच्या टीमनं. बॅटिंग टीमची ही एक जमेची बाजू आहे, कारण त्यांनी एकही गडी गमावला नाहीये. परंतु आता एका बाजूला चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळला विकेटसाठी आता इथून पुढे जावंच लागेल. विकेट मिळाल्या, काही डॉट बॉल टाकले, फलंदाजांवरती दडपण आलं तर निश्चित या मॅचमध्ये पुन्हा एकदा चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघ येऊ शकतो. आणि हा शेवटचा बॉल फार महत्त्वाचा आहे, कारण शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली तर येणाऱ्या गोलंदाजाला थोडंसं सुलभ होईल गोलंदाजी करणं. परंतु सचिन माने निघाले शेवटचा बॉल घेऊन. वेळेची अचूकता तितकी चांगली साधता आली नाही. मैदानाच्या डाव्या बाजूला खेळलेला फटका, एकच सिंगल धाव आणि संकेत हेच दिले विजय पावले यांनी की एकच धाव घेऊया. स्ट्राईक मी पुन्हा घेतो. षटक क्रमांक आता 3चा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 51, म्हणजे 12 बॉल 23ची गरज. 12 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. संघर्ष करतोय हा आता हे प्रेक्षक, हे दर्दी प्रेक्षक पावसापासून वाचण्यासाठी आता टेबलच्या खाली सुद्धा बसलेत आणि मॅचचा आनंद घेत आहेत. हे सर्वच लाडके प्रेक्षक पहा, तिथे टेबलचा आसरा घेतलाय आणि टेबलच्या खाली हे सुद्धा प्रेक्षक, आमचे लाडके प्रेक्षक या स्पर्धेचा, या फायनलचा मजा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि निश्चित ज्यावेळेस तुमचे शब्द त्यांनी ऐकले ना, त्यांच्या चेहऱ्यावरती एक निखळ स्मित हास्य आलं, कारण मिडलचा जो कॅमेरा आहे त्याच्या खाली ते प्रेक्षक बसलेले आहेत. पाऊस जरी जोरदार आला तरी मॅच बघायची आहे. आता 12 बॉल 23 धाबांचा थरार बाकी आहे. टीम मीटिंग बोलवली आहे टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमने, कारण हे जे षटक आहे ते मॅचला कलाटणी देणार असू शकतं. पाठीमागे काय काय घडलं याचा विचार करून चालणार नाही. पुढे 2 ओव्हरमध्ये आपल्याला काय चांगलं करता येईल, मॅचमध्ये पुन्हा कसं येता येईल याचाच प्रयत्न आता मांगरूळ संघाला करावा लागेल. आणि त्यामुळे इथे मांगरूळ टीमची टीम हडल झालेली आहे, मीटिंग झालेली आहे. आता इथून आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट टू डू, व्हेन टू डू, हाऊ टू डू, काय करायचं आहे, कसं करायचं आणि केव्हा करायचं आहे, या गोष्टींची चर्चा झाली असेल. कारण विजय पावलेची विकेट, जोपर्यंत विजय पावले आहे मैदानामध्ये तोपर्यंत आपल्या हातामध्ये मॅच नाही आहे, ही चर्चा नक्कीच झाली असेल. त्यामुळे या चौथ्या ओव्हरमध्ये विजय पावलेची विकेट आपल्याला कशी मिळेल याच्यावरती आता बऱ्याच चर्चा झाल्या असतील. आणि तो प्रयत्न आता करण्यासाठी संतोष याला गोलंदाजीसाठी आणलाय. निश्चित आता ही जबाबदारी फार मोठी आहे या मॅचमध्ये, कारण हे जे षटक आहे ते मांगरूळ टीमला मॅचमध्ये घेऊन येऊ शकतं. त्यासाठी या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्येचा वाढलेला वेग कमी करावा लागेल आणि संघ जो पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे ना, ती विकेट आज घ्यावी लागेल.
परंतु या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. सुरुवात डॉट बॉलने केली आहे, म्हणजे प्रभावशाली बॉल टाकलाय. आता संतोषचं मनोबल वाढलंय. यस, अगदी चांगला प्रयत्न केला संतोषनं, कारण शरीरापासून दूर गोलंदाजी करायची आणि आपण आपला बचाव करायचा हे त्याने जाणलाय. बघा किती बॉडी पासून दूर टाकला बॉल, इथे धाव आली नाही. म्हणजे आता 11 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. इथूनही पलटवार होऊ शकतो. सामना संपलेला नाहीये निलेश. निश्चित आता पाऊस आलाय, परंतु आता मॅच येईल का? वेळेची अचूकता नाहीये. याही बॉलच्या पाठीमागे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावत नाहीये. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केलाय, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न विजय पावले यांनी केलाय. फेक कोणत्या एंडला केली जाईल? आता नॉन स्ट्रायकर एंडला केलेली आहे. आणि पहा, या बॉलच्या पाठीमागे चातुर्याने 2 धावा पूर्ण केल्या. खराब क्रिकेट मी मांगरोळ टीमचं खरे मोनेन, कारण इथेही बॉलर इंडला सुद्धा बाद झाला असता फलंदाज, परंतु चातुर्य दाखवलं नाहीये. 2 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती जातोय विजय पावले आणि या 2 रनच्या मदतीने पहा आपल्या स्क्रीन वरती कसा फेकला त्याने बॉल. मागे बॅकअप साठी होता, त्या बॅकअप कडे फेकायला पाहिजे होता बॉल डायरेक्ट. तर कदाचित सचिन वक्तेचा विकेट आपल्या नावी करता आला असता, परंतु आता हे स्वप्नच राहिलं. परंतु इथून पुढे आता संतोषला आणखीन प्रयत्न मोठे करावे लागतील. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा तयार. आडव्या बॅटने याही बॉलला खेळण्याचा प्रयत्न विजय पावले यांनी केला. एक सिंगल धाव. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केलाय आणि आताही सचिन वक्ते तिकडे थांबलेले आहेत. आता जीवनदान मिळेल का तर नाही. आता सचिन वक्ते यांना यावं लागेल माघारी. बघा विकेट आलेली आहे. जरी विजय पावलेची विकेट आली नाही, परंतु एक तर विकेट आली, एक ब्रेक थ्रू आला, म्हणजे काहीतरी आता यू टर्न होऊ शकतो. काहीतरी या मॅच मध्ये आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं. कारण आता 54 झाल्यात धावा. आता धावा करायची आहेत विजयासाठी. 20 धावांची आवश्यकता आहे. इथून अरुंधता मोहिते स्पोर्ट्सच्या टीमला 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं गणित कोणी सांगू शकत नाहीये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये तोपर्यंत. ओहो, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. फुटवर्क नाहीये. ब्लांडर करण्याचा प्रयत्न. मी मगाशी याचा तर उल्लेख करत होतो. संतोषनं चांगलीच गोलंदाजी केली, चांगला प्रयत्न केला. विजय पावलेच्या पुढ्यामध्ये त्यानं बॉल टाकले नाहीयेत. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकल्यात आणि त्यामध्ये तो यशस्वी सुद्धा झालाय असंच म्हणेन. निश्चित, कारण त्यांनी त्यांच्या रडारमध्ये बॉल टाकलेले नाहीयेत. कसरत करायला लावले. आज विजय पावले यांना या ओव्हरमध्ये बॅटिंग करताना चांगली गोलंदाजी केली. मॅच बनवण्याचा प्रयत्न केलाय. आता 8 बॉल 20ची गरज. मॅचची रोमांचकता वाढत चाललेली आहे. गोलंदाजी मार्गमधून संतोष पुन्हा तयार. पावसाच्या सरी आता मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहेत. तशीच मात्र याही मॅचला ती रंगत आलेली आहे, कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट हे पावसामध्येच खेळलं जातं आणि फायनलच्या मॅचमध्ये शेवटच्या काही बॉलसाठी पाऊस पडतोय. यस, ऐन वेळेला पाऊस आलाय. ओहो, हाही प्रयत्न बसला, परंतु विकेट किपरनं लाईन मिस केली. इथे ओव्हर थ्रो झालेली आहे. गरज नाहीये, कारण नॉन स्ट्रायकिंग इनला आता विजय पावले होता. इथूनही बॉल काढता आले असते आपल्याला, परंतु तसं झालं नाहीये. विकेट किपर इन कडून थ्रो आली बॉलर इनला आणि तिथे एक्स्ट्रा भेटल्यानंतर पुन्हा एकदा संधी. त्याला स्ट्राईकवर येताना अगदी सोपं झालं. निश्चित सचिन माने यांनी काय प्रयत्न केला की टार्गेटच केलं विजय पावले रनआउट करण्याचं, परंतु त्याला यश मिळालं नाही आणि स्ट्राईक वरती विजय पावले पुन्हा आले. 56 धावा झाल्या स्कोर बोर्डवरती. ओहो, पुन्हा एकदा बाथरू तो कव्हर केल्याचा प्रयत्न. टायमिंग जुळलं नाहीये. इथे 1 रन. आता मोका आहे, कारण 4 षटकं संपलेत. विजय पावले 1च धाव घेईल. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सामना कुणी जिंको, परंतु प्रेक्षकांची आता मजा आली पाहिजे. 6 बॉल 17 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आता टीम हडल होईल, कारण या ओव्हर मध्ये संतोषचं मी कौतुक करेन. फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. विजय पावलेला तिथं आता स्थगित ठेवलंय, थांबवून ठेवलेलं आहे. निश्चित विजय पावले यांना विचार करायला भाग पाडलेला आहे इथून पुढे आता, की या षटकामध्ये अवघ्या 6 धावा देत पुन्हा एकदा चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघाने यू टर्न घेतला या मॅचमध्ये. प्रेक्षक पावसामध्ये या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कटड्यावरती बसलेले आहेत, कोणी कटड्याच्या पाठीमागून ही स्पर्धा बघतायत, परंतु फायनलची मॅच आणि मैदानावरती येऊन त्याची रंगत पाहणे एक विलोभनीय आनंद आहे आणि क्रीडाप्रेमी तो आनंद घेत आहेत. बघा हे दृश्य पहा आपल्या स्क्रीनवरती. एकानं छत्री पकडलंय आणि तो हेल्मेट वाला सुद्धा छत्रीमध्ये आहे. त्याने रेनकोट घातलाय, त्याला माहिती आहे मी भिजणार नाही, तरी सुद्धा छत्रीचा आनंद घेत आहेत.
हे दर्दी प्रेक्षक आहेत, हे सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. मॅच खूप आता चांगल्या वळणावरती गेलेली आहे. 6 बॉल 17 धाबांची आवश्यकता आणि गोलंदाजीसाठी पप्पू आलाय बॉलिंग साठी. शॉर्ट बॉल फुल केला, इथे विकेट येऊ शकते. ओ झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. चार धाबा येत आहेत म्हणजे आता 5 बॉल मध्ये करायचे अखेर अजूनही 13 धाबा. पप्पून जर हा सामना जिंकून दिला तर मात्र रेवन नायकवडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक पप्पूला दिलं जाईल. 5 बॉल 13. हा झेल जर झाला असता तर मॅच मध्ये यू टर्न वेगळंच वळण या मॅचला लागलं असतं, परंतु तसं झालं नाहीये. आज नशीब बलवत्तर आहे विजय पावलेचं, एवढंच मी म्हणेन. ओहो हेलिकॉप्टर बॉलला उडवलाय. लॉंग ऑन तिथे नो बॉलचा इशारा केलाय पंचांना. पहा एकाच लाईन मध्ये क्षेत्ररक्षक होता तिथे स्क्वेअर लेगला आणि ही जाणीव मात्र होती पंचांना दोन्ही. काय पंचांची भूमिका. 6+1 7 म्हणजे आता करायचे फक्त 5. परंतु एका बाजूला विजय पावले यांचा हेलिकॉप्टर स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे हेलिकॉप्टरचं उड्डाण केलं सरळ 6 धाब्यांसाठी. मन हारकून टाकणारा फटका विजय पावले यांच्या बॅटमधून. हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. पहा विजय पावलेनं फटका मारला पंचांना मात्र ते निदर्शनात आणलं की नो बॉल द्या, कारण क्षेत्ररक्षक अगदी स्ट्रेटला उभा आहे. पहा आपल्या स्क्रीनवरती ते दाखवतोय टीव्ही स्क्रीन. ओम साई MTCचं मी कौतुक करेन. फटका मारल्या ते इम्प्रेशन त्याचं आपण पाहिलं आणि काय हेलिकॉप्टर स्ट्रोक लगवलाय. सामना अक्षरशः सामनानं धुतलाय असं म्हणूया, कारण 5 धाबांची आवश्यकता आहे आणि बॉल शिल्लक आहे 4 बॉल आणि 7 पाहिजे. 7 हा 6 पाहिजे बरोबर. 9+1 9 आणि 6 ना बरोबर. अजूनही 6 धाबांची गरज आहे. 4 चेंडू आणि 6 रन. 5 बॉल किती बॉल. चला माफ करा 5 चेंडू आणि 6 रन. ओहो शॉर्ट बॉल पुन्हा एकदा बॉल फिरवलाय. भिंगरी शॉट विजय पावलेच्या बॅट मधून मिड विकेटला. हा या स्पर्धा जिंकण्याचा एक विजय षटकार येतोय विजय पावलेच्या बॅट मधून. बॉल सीमारेषा पार विजय षटकार आणि हा सामना जिंकलाय टीम अरुणदाता मोहिते स्पोर्ट्सच्या टीमनं. चॅम्पियन संघ ठरलाय. जिंकणाऱ्या टीमचं अभिनंदन आणि हारणाऱ्या टीमला सुद्धा आम्ही खूप खूप अभिनंदन देतोय. कदमों को रुकना मंजूर न था, राह और भी तो है, तय करना है तो क्यों ना हंसकर तय कर लो, जिंदगी एक सफर ही तो है. आणि 32व्या रबर बॉल प्रीमियर लीगचा सफर जिंकला या फटक्याने अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमने. आणि विजयाचा कळस रवणारा फटका विजय पावले यांच्या बॅटमधून आला आणि सामना उद्ध्वस्त करून घेतला गेला. आणि मेगा फायनलची मॅच अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स अर्थात अरुणदादा मोहिते यांच्या मालकीच्या संघाने मारलीये बाजी. ज्याच्या मनगटामध्ये वेळ बदलण्याची क्षमता असते तो बंद पडणाऱ्या घड्याळावर कधीच अवलंबून राहत नाहीये. अशी बॅटिंग केलेली आहे विजय पावलेनं. मित्रांनो विजय पावलेची तुम्हाला बॅटिंग आवडली असेल, या स्पर्धेतला खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विजय पावले या खेळाडूसाठी. वेल प्लेड विजय.